350 sugar to 130. ह्या पिठाचा आम्ही वापर केलाय आणि आम्हाला याचा चांगला रिझल्ट मिळाला आहे. नमस्कार. आज आपल्यासोबत आहेत पालघर जिल्ह्यातील वडरे गावचे रहिवासी संकेत वसंत सोनाळकर. यांनी सलग 2 महिने नित्यनियमित जजरसचे डायबिटिक हेल्दी आटा वापर केला. कोणासाठी घरामध्ये वापर केला? माझ्या वडिलांसाठी मी वापरलंय. तर 5 वर्षापासून त्यांना डायबिटीज, म्हणजे उपाशी पोटी जरी 200-250 डायबिटीज दाखवत आणि जेवल्यानंतर 300-350 वरता जायचं. पण आता हा आम्ही आटा वापरला तेव्हापासून आता नॉर्मल म्हणजे 130, जेवल्यानंतर 160 पर्यंत जातो आता. म्हणजे एवढा फरक पडला. म्हणजे गोळ्या वगैरे चालू आहेत तरी पण खूप फरक पडला. म्हणजे पहिलं जे जेवण आम्ही खायचं म्हणजे ज्वारी बाजरीचं, त्यांनी पण काय फरक नाही पडायचा. तेवढंच म्हणजे जे आहे तेवढंच वाढायचं. आता हा मी आटा वापरतो तेव्हापासून आता एकदम नॉर्मल मध्ये आलो. आता किती आहे? आता नॉर्मली म्हणजे 130 पर्यंत आहे उपाशी पोटी. 130. जेवल्यानंतर 160 पर्यंत जातो. 160 जेवल्यानंतर. आणि तेच आधी पीठ वापरण्याच्या आधी होतं? त्याच्या अगोदर होतं ते 200-250 ते उपाशी पोटी. 200-250. जेवल्यानंतर 300-350-400 पण जायचं. बापरे, 400 पर्यंत होतं. आणि हे किती वर्षापासून होतं? 5 वर्ष होतं. 5 वर्षात एवढं मला चांगला अनुभव आलाय पिठामुळे. त्याचा अनुभव इतरांसाठी पण आपला उपयुक्त ठरवा असं आपण हे करतो. असं तुमच्या वडिलांच्या भेट करून द्या. खूप होता डायबिटीज, म्हणजे वाढलेला होता की जेवण वगैरे खाल्लं तर वाढायचा. त्याच्यानंतर मग हे पीठ चालू केल्यानंतर मग सकाळी खाल्ल्यानंतर कमी व्हायचा, दुपारी जेवलं तरी पण मग लेवल मध्ये राहायला लागला. बरं का, बाकी तुम्हाला चवीला कशी लागते? चांगली आहे. चांगली आहे चवीला. आणि खायला वगैरे सोयीची? खायला पण एकदम नरम सॉफ्ट वगैरे नरम आहे खायला पण, आणि चांगली आहे. पोट भरून मी खाऊ शकतो ती. खाऊ शकतो. त्याने काय असं म्हणजे काय तसं त्रास काय होत नाही त्याने खूप म्हणजे शरीरामध्ये सुद्धा एकदम म्हणजे आरामशीर वाटायचं. म्हणजे बाकी आपण जेवण जेवतो ना त्याच्यापेक्षा हे खाल्ल्याने खूप उत्साह वाटतो, ताकद वाटते, व्यवस्थितपणे चालते. बाकी काही त्रास नाही. तुम्ही धन्यवाद 2 शब्द सांगितले त्याबद्दल. मी दिलेल्या रिव्ह्यू बद्दल जजरस कडून तुम्हाला धन्यवाद. थँक्यू.